बघितलं ना, होळी संपताच उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. अशात आपल्याला काहीतरी थंड प्यावंसं वाटतं, जे चविष्ट असण्याबरोबरच आरोग्यदायी सुद्धा असेल. तुम्ही सुद्धा अशातलं काहीतरी ऑप्शन शोधत असाल, तर मग हा व्हिडिओ खास तुमच्याकरिताच आहे. ही रेसिपी चविष्ट तर आहेच, तसेच आपल्या आरोग्याकरिता सुद्धा खूप चांगली आहे. ही रेसिपी अगदी 5 मिनिटात बनून तयार होते. तसेच तुम्ही याला पूर्ण 1 आठवडा यूज करू शकता. मी तुम्हाला याचं प्रीमिक्स बनवायची रेसिपी सुद्धा देणार आहे. चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. ही रेसिपी बनविण्याकरिता मी इथे 7 ते 8 विड्याची पाने घेतलेली आहे. आमच्याकडे नागपूरला याला मिठा पत्ता पान म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर ही मिठा पत्ताची पाने मिळाली तर तुम्ही याचा वापर करा, किंवा कपुरी पान किंवा बंगला पान जे येतं त्याचा वापर केला तरीही चालेल. सर्वप्रथम आपण कात्रीच्या मदतीने पानाचे देठ काढून घेऊ व हा बुडाकडील भाग सुद्धा आपल्याला काढून वेगळा करायचा आहे. आता या पानाचे या कात्रीच्या मदतीने अगदी लहान लहान काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. रोज पान खाणं आपल्याकरिता खूप चांगलं असतं, कारण पानामध्ये कॅल्शियम असतं. रोज पान खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतात. तसेच आपल्या पोटात होणारी गॅसेस, अपच इत्यादी समस्या सुद्धा दूर होतात. तोंडाला येणारी दुर्गंधी सुद्धा यामुळे दूर होते. अगदी माउथ फ्रेशनरचं काम हे करतं. आता याच पद्धतीने उरलेले सर्व पानं मी कापून घेणार आहे. बघा, आता मी झटपट सर्व पानं छान कापून घेतलेली आहेत. आता याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालूया. यामध्ये आता मी थोडंसं ओलं नारळ घालणार आहे. ओल्या नारळाची पाठ मी काढून घेतलेली आहे व नारळाचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. याऐवजी तुम्ही खोबऱ्या किसचा वापर सुद्धा करू शकता. यामध्ये 1 मोठा चमचा सोप मी घालणार आहे. सोप खाल्ल्याने सुद्धा आपलं पाचन तंत्र सुधारतं व पित्ताचा त्रास होत नाही. यामध्ये थोडंसं जायफळ आपल्याला किसून घालायचं आहे. यामुळे सुद्धा याची चव अप्रतिम येते. यामध्ये आता वेलची घालूया. मी इथे 3 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. याचे दाणे आपल्याला यामध्ये घालायचे आहे व साल काढून टाकायची आहे. वेलचीबद्दल आपल्याला केवळ एवढंच माहिती असतं की कुठल्याही पदार्थात वेलची घातल्यामुळे त्याची चव वाढते. पण तुम्हाला हे माहिती आहे का? वेलची खाल्ल्यामुळे आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं एक हार्मोन तयार होतं, जे आपल्याला ताणतणावापासून दूर ठेवतं व आनंदी राहण्यास प्रवृत्त करतं. मी इथे 50 ग्रॅम खडीसाखर घेतलेली आहे. याप्रमाणे अशी खडीसाखर आपल्याला वापरायची आहे. ही सुद्धा खूप थंड असते. उन्हाळ्यात आपल्या शरीरात खूप उष्णता असते. ती उष्णता घालवण्यासाठी खडीसाखर खूप महत्त्वाची असते. म्हणून तुम्ही इथे खडीसाखरेचाच वापर करा. आता यामध्ये 2 मोठे चमचे गुलकंद मी घालणार आहे. गुलकंद हे गुलाबांच्या फुलांपासून बनलेलं असतं. त्यामुळे हे सुद्धा अतिशय थंड असतं. गुलकंद आपल्या शरीरातील उष्णता घालवण्याकरिता फार उपयोगी असतं. आता यामध्ये थोडासा हिरवा रंग मी घालते आहे. हा खाण्याचा रंग आहे. यामुळे याचा रंग खूप छान येतो. तुम्हाला आवडत असेल तर घाला, किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता यामध्ये 2 आईस क्यूब आपण घालू व याला छान वाटून घेऊ. बघा, याला किती छान वाटून घेतलेलं आहे. अगदी एखाद्या चटणीप्रमाणे हे वाटतं आहे. याला आपण पान शरबत प्रीमिक्स किंवा पान शॉर्ट प्रीमिक्स सुद्धा म्हणू शकतो. तुम्ही याला कुठल्याही एअरटाईट जारमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवून 6 ते 7 दिवस वापरू शकता. याची चव अजिबात बदलत नाही. तुमच्याकडे जेव्हाही कोणी पाहुणे येणार असेल किंवा तुम्हाला याला वापरायचं असेल, तुम्ही फ्रीजमधून काढून याला वापरा व पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्या. वापरल्यानंतर याला फ्रीजच्या बाहेर ठेवायचं नाही. वापरून झालं की लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं. त्यामुळे हे छान राहतं. चला आता याला कसं वापरायचं आहे ते बघूया. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी विड्याची पाने वाटून घेतलेली होती, तेच मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे. आता यामध्ये 3 ते 4 चमचे ही चटणी आपण घालू किंवा ही पेस्ट आपण घालून घेऊ. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पान शॉर्ट बनवायचं असेल, तेवढं मिश्रण तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये 2 मोठे चमचे व्हॅनिला आईस्क्रीम मी घालणार आहे. व्हॅनिला आईस्क्रीम ऐवजी तुम्ही व्हिपिंग क्रीम सुद्धा घालू शकता. आईस्क्रीम किंवा व्हिपिंग क्रीम घातल्याने याचं जे टेक्स्चर आहे ते अगदी क्रीमी टेक्स्चर येतं. आता यामध्ये तापवून थंड केलेलं अर्धा लिटर दूध मी घालणार आहे. मी इथे फुल क्रीम मिल्कचा वापर करते आहे. आता याला मिक्सर मधून एकदा फिरवून घेऊया. वाव, तुम्ही बघू शकता अप्रतिम टेक्स्चर आलेला आहे आणि रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे. याला मी एका सर्विंग जार मध्ये काढून घेतलेला आहे. चला आता याला ग्लास मध्ये सर्व करूया. खूप सुंदर याचा रंग आलेला आहे आणि सुगंध सुद्धा खूप छान येतो आहे. अगदी क्रीमी टेक्स्चर याचा आलेला आहे. तुम्ही याला सजवण्याकरिता याप्रमाणे रंगीत टुटी फ्रुटीचा वापर सुद्धा करू शकता, किंवा मग सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांनी, केसरनी किंवा थोडंसं ड्रायफ्रुट्स वगैरे घालून सुद्धा तुम्ही याला सजवू शकता. मी इथे यावर गुलाबाच्या पाकळ्या घालून याला सर्व केलेला आहे.
हवं असेल तर याला फ्रीजमध्ये ठेवून थंड थंड सर्व्ह करा किंवा मग आईस क्यूब्स घालून सुद्धा सर्व्ह करू शकता. खूपच मस्त चवीचं अगदी थंडा थंडा कूल कूल म्हणूया आपण असं पान शॉट किंवा पान सरबत बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही याप्रमाणे पान शॉट नक्की बनवा, प्या व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या रेसिपीला नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.